तू भाड्याने रूम घेऊन पत्ता देत नाही, ऍड्रेस देत नाही. मी एक मेडा पत्ता ऍड्रेस सुद्धा देत नाही मुलगा माझा. ते शिवाला मारायला 2-3 पोरं मम्मी. आलेले तर पुरे पोरं. रेकॉर्डिंग मध्ये येते मग डिझेल बिल्डर कारवाई करणार तुझ्यावर. मामाकडे बघतो. मला काय मला हे दुसरे 3 मुलं आहेत आणि तिसरा बंधन त्याचं टेन्शनच बनवतो. पण तो म्हणते मी एकटी मेला ना ते भावाला पण जगू देणार ना, असं पण राहिलं. 12वीपर्यंत शाळा शिकवले, वडील वारता एवढे माणूस माझं वारता त्यांना एवढ्या शाळा शिकवले. एक मुलगा एवढा असताना माझ्या बहिणीला ठेवले, त्यांना पण 12वी झाली. त्यांना 4 मुलांना सर्वांना शिकवले. एकची बाया मगाता वारला होता. यांना एवढं तर कळायला पाहिजे. शिमिटाच्या रेतीच्या अंगावर घेऊन कामं करायचे, 4-4, 5-5 माळे चढायचे. तसं करून आता पण मला बसलेलं जागा उठले गावाला पण काही नाही. अरे मम्मी टेंशन नहीं लेने का, शिवा कमाना सब लोग. त्या बाजूवाले राहतो मी तिथे बसतच नाही. आपल्या टाळाबरोबर घेतो राहते. कुणाचं नेटवर्क आले की घरात कब्जा करणं. मला कोर्टात विचारलं, मला म्हणलं हिला स्वतः करून माझ्या मुलं म्हणलं मग माझ्या भावाचा भाव सगळं माझे भाऊ मिळवणे सगळे इथं म्हणलं इथं गावाजवळ ठेवलं. आणि ते रूम आहे ना ते मला माझ्या नवऱ्याचं काही नाही. माझ्या लग्नातले भांडे पण नाही दिले मला बाजून खायला. स्वतःच्या लग्नाची बिमार लागली, दुसरी लग्नाला लागते नांग्याच्या कपडे हाकाले. इथं उभं भाऊ बहिणी होते म्हणून इथं ठेवून घेतले. मग त्यांना गावाला शेती आहे ना, त्यांना भाऊ काय 4 दिवस बाहेर राहणार, 4 दिवस गावात राहणार. म्हणलं तू राहते दिलं पाहिजे म्हणून ठेवून गेलं. मग आता ते त्याचा मी कृपा तर लावून टाका म्हणून आता ते मी मेल्या मागं ते माझ्या मुलाला देणार. ते तसं काही बनणार नाही भाऊ. बस ना एवढी रेकॉर्डिंग याची. आणि भावाचीच मुलगी केली ते धाकटे पोराला. श्रावणला ये रे.